आणि एका प्रकारे ती एक जी चांडाळ चोपडीच्या मध्ये जे अडकलेले आहेत, 10 वर्ष तुम्ही भाजपमध्ये आले, भाजपमधल्या कुठल्या जुन्या कार्यकर्त्याच्या घरी महोदय गेले, कुठल्या जुन्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले? आमदार संजय सावकारे म्हणताय की कुणी कुणाचा केसाने गळा कापला हे जनतेला माहीत आहे. काय सांगाल तुम्ही नेमकं? ते खरं म्हणजे केसाने गळा कापला, कोणी कोणाचा कापला, हे जर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर थोडं मागे जावं लागेल. तर त्याला काही मागच्या काही गोष्टी कागोरे त्याच्यामध्ये भरपूर आहे. खरं म्हणजे असं होतं की ज्यावेळेला हा मतदारसंघ SC राखीव झाला त्यावेळेला बऱ्याचशा लोकांचे म्हणजे अनिल भोंजे सोबत असलेल्या जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची प्रमोद सावकारे किंवा रामदास सावकारे यांना तिकीट द्यावी अशी इच्छा होती. परंतु संतोष भुवनकडे शेवटच्या रात्री ज्यावेळेला विषय झाला त्यावेळेला उमेश भाऊ असतील, आम्ही सर्व लोकांनी त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पटवून दिलं की हे तुमचे पी राहून चुकलेले सुशिक्षित आहेत, यांना जर तिकीट दिलं तर मतदारसंघामध्ये एक वेगळा मेसेज जाईल आणि PA राहिलेले असल्यामुळे त्यांचा अभ्यास असल्यामुळे लक्षवेधी काय, तारांकित प्रश्न काय, बाकी लोकांना या गोष्टी शिकायला वेळ जाईल, तर तुम्ही यांना तिकीट द्या. म्हणजे आमचं ज्या टायमाला जे संतोष भुवनकडे आमचं जे राजकीय वजन होतं ते बऱ्याच वर्षी खर्ची करून त्यांच्या पाड्यामध्ये वजन टाकण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणणार नाही की फक्त माझ्या एकट्यामुळे त्यांना त्यावेळेला तिकीट मिळालं, परंतु त्यांना त्यावेळेला सुरुवातीच्या काळात तिकीट मिळण्यामध्ये माझाही सुद्धा खारीचा वाटा आहे. पण त्यानंतर अत्तरदेंचं जे प्रकरण घडलं त्यामध्ये संतोष भुवनचा यांच्याविषयी बराचसा गैरसमज झाला होता की यांच्यामध्ये यांचाही काही हात आहे. परंतु पक्ष श्रेष्ठींकडे जाऊन अजितदादा असतील, नारायण पाटील असतील, अनिल भोंना वगैरे आम्ही जाऊन यांचा त्याच्यामध्ये हात नाही आहे हा विषय आम्ही तिथे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटी घेऊन हा विषय क्लिअर करायचा प्रयत्न केला आणि बऱ्याच वर्षी त्यांचा याच्यामध्ये रोल नाही आहे हा विषय त्याच्यामधनं बरंचसं आम्ही क्लिअर करून दिला होता. म्हणजे एका प्रकारे संतोष भुवनचा यांच्याविषयी झाला गैरसमज त्या काळात काढण्याचा मी प्रयत्न केला होता. त्यानंतर जशी विधानसभेची निवडणूक किंवा त्या अगोदर ज्या वेळेला मंत्रिपदाचा विषय आला त्यावेळेलाही पवारसाहेब असतील यांच्याकडे जाऊन मी माझी भूमिका पवारसाहेबांकडे मांडली होती की जर तुम्ही संजय भुवनला मंत्री पद दिलं तर संतोष भाऊ विरोधात गेलेला आहे. नाथाभाऊ त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते आणि ते मुख्यमंत्रीपदाचे त्यावेळेला त्यांच्या हिशोबाने उमेदवार होते. त्या मतदारसंघामध्ये ताकद निर्माण करण्यासाठी संजय भुवनला मंत्रिपद द्यावं अशी त्यावेळेला मी माझ्या पद्धतीने मागणी केली होती. याचा अर्थ असा नाही की माझ्या एकट्याच्या मागणीमुळे त्यांना मंत्रिपद भेटलं, परंतु त्यावेळेला मी काही जो प्रयत्न केला माझ्या पद्धतीनं तो त्यावेळेला मी माझा प्रयत्न केला आहे समजा तो त्यावेळेला. आणि नंतर मग ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक 6 महिने राहिली तसं मी संजय भुवनला सर्वप्रथम हे सांगितलं होतं की तुम्हाला यावेळेला राष्ट्रवादीची विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही. तर ते मला असं म्हटलं होतं की मी सिटिंग आहे, मी मंत्री आहे, मला तिकीट मिळेलच, त्यामुळे तू निश्चिंत राहा. परंतु जशी निवडणूक जवळ आली तसं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार नाही. मग त्यांची माझी चर्चा झाली. त्यावेळेला मी पवारसाहेबांना फोन करून पवारसाहेबांची वेळ घेऊन मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते घेऊन पवारसाहेबांची त्यावेळेला मीच पुढाकार घेऊन पवारसाहेबांची भेट घडवून आणली होती आणि पवारसाहेबांच्या स्थानिक जे गणित आहेत ते साहेबांना पटवून दिली होती. साहेबांचा तो विषय लक्षात आला होता. त्यांनी तटकरे साहेबांना फोनही केलेला होता. त्यावेळेला तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष होते, तर तो तटकरे साहेबांनी आम्हाला त्यावेळेला 2-3 तास बसवून ठेवलं आणि ज्या वेळेला आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की संतोष चौधरी तुमच्या सोबत असले तरच तुम्हाला तिकीट मिळेल. म्हणजे एका प्रकारे त्यांनी संतोष भुवन असल्यामुळे सोबत नसल्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणार नाही. त्यांनी त्यावेळेला हे म्हटलं की जो माझा PA होता त्याला झालं नाही तो पक्षाला काय होईल, त्याच्यामुळे संतोष भाऊ शिवाय त्यांना तिकीट मिळणार नाही. हेच मी त्यांना अगोदरपासून सांगत होतो की तटकरे साहेबांची आणि संतोष भाऊचे संबंध आहे त्यामुळे आपल्याला तिकीट मिळणार नाही. मग आल्यानंतर यांच्या बंगल्यावरती ज्यावेळेला आम्ही रात्री बसलो तर त्यावेळेला यांच्या मनामध्ये बरंचसं नैराश्य आलं होतं. बऱ्याचदा ते बोलले होते की ठीक आहे जर आपल्याला पक्षाने निवडून दिला तर माझी काही इच्छा नाही, आपण काही निवडणूक लढू नाही. पण तुम्ही त्याला जे काही मित्रमंडळ होते त्यापैकी मी प्रामुख्याने त्यांना हे सांगायचा प्रयत्न केला की असं निराश होऊन चालणार नाही, आपल्याला निवडणूक लढावी लागणार आहे. जरी पक्षांना नाही दिलं तर आपण वेगळा विचार करू, वेगळ्या पर्यायाचा विचार करू. त्यामध्ये युवराज भाऊ असतील किंवा मनोज बियाणी असतील या लोकांचा आग्रह होता की शिवसेनेमध्ये झाला. परंतु मी त्यांना हे सांगितलं की शिवसेनेत जाऊन आपल्याला इथे निभावं लागणार नाही, आपल्याला भाजपमध्ये जावं लागेल. आणि त्यावेळेला खडसेचा माझा इतक्या दिवसाचा पंगा असताना सुद्धा मी यांच्यासाठी खडसेंना फोन करून त्यावेळेला खडसेंना त्यांच्या बंगल्यावरती बोलून एका प्रकारे भाजपमध्ये प्रवेश होण्यामागे त्यावेळेलाही माझा सिंहाचा वाटा होता असं हे त्यांनाही सर्व माहिती आहे. मी असं म्हणणार की माझ्या एकट्यामुळे झालं, परंतु जे काही त्यावेळेला सुचवणं किंवा त्यावेळेला त्यांना मॉरली जो आम्ही धीर देण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत त्यावेळेला यांचं भाजपमध्ये एंट्री झाली. उलट भाजपमध्ये आल्यानंतर आम्ही 5 लोक राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य होतो, 3च लोक भाजपची होती आणि सभापती होताना उलट मला यांच्यामुळे अडचण अशी निर्माण झाली की नाथाभाऊंचा त्यावेळेला इंटरनली काहीतरी विरोध असेल किंवा यांच्या मनात न होतं की काय, त्यांनी मला सभापती होऊ दिलं नाही
नाथाभाऊंकडे गेल्यानंतर नाथाभाऊ सांगायचे की ज्यांच्याकडे जास्त सदस्य तो सभापती होईल. आणि शेवटी माझ्यावर 5 सदस्य होते. काही लोक माझ्या विरुद्ध, त्यांची पत्नी, मी नाव सांगतो, ज्ञानदेव झोपे यांनी माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेले होते की माझ्या पत्नीला पळवून घेऊन गेलंय. परंतु त्यांची पत्नी असती नाही, सर्व माझ्या स्वखुशीने आलेले होते. आणि त्यावेळेला मग रात्री 2 वाजता यांचा मला फोन आला की काही करून दुपारात ये, नाही तर ते नाथाभाऊ नाराज होतील, मला सोबत काम करायचं आहे. त्यावेळेला ऍक्च्युअली मी यांचं नाही ऐकलं असतं तरी मी सभापती झालो असतो. परंतु यांच्या शब्दाचा आणि मैत्रीचा मान ठेवून मी त्यावेळेला परत आलो आणि त्यावेळेला ज्ञानदेव झोपेच्या मिसेस सभापती झाल्या. म्हणजे काही लोक आजकाल सोशल मीडियावरती सांगतात की संजीव उने यांना सभापती केलं. संजीव उगूनमुळे उलट माझं 2.5 वर्षात सभापतीपद गेलं आहे. आणि शेवटचा 1 वर्ष मी सुधाकर रावळेशी चांगले संबंध मेंटेन करून नंतर नाथाभाऊच्या माध्यमातूनच ते 1 वर्ष सभापतीत मिळून घेतलं होतं. आणि माझ्या 1 वर्षाच्या कार्यकाळ ते आजही खाजगीमध्ये मान्य करतात की मी 1 वर्षाचे कामकाज केलं आहे. ही बाकीची मंडळी नंतर करू शकलेली नाहीये. परंतु हा विषय झाल्यानंतर मग परत पंचायत समितीचे इलेक्शन लागले. त्या पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं यांच्याशी त्यांची माझी चर्चा होऊन त्यांची नावं फायनल करून हा विषय क्लिअर झाला. माझा मतदारसंघ राखीव झाला होता. पुऱ्या बंधू उभं राहावं म्हणून तिथल्या स्थानिक समाधान पवार असतील किंवा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची भरपूर लोकांची इच्छा होती. सुरुवातीला सुनील महाजन यांनी सुद्धा मला होकार दिला होता. परंतु त्यांना परत कोणी उचकवलं मला माहिती नाही. तो ठीक आहे, ते जास्त खोलात काही जात नाही मी. परंतु मी आणि हे कॉलेजला एकत्र होतो, मी फार्मसीला होते, डिप्लोमाला होते, तेव्हा माझी मैत्री होती. यांच्यावर जर तिकीट देण्यामध्ये, माझं तिकीट देण्यामध्ये काही अडचण जर होती, त्यांनी मला क्लिअर बोलून जर सांगितलं असतं तर काही अडचण नव्हती. परंतु हे त्या दिवशी शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा, मला शेवटपर्यंत अंधारात ठेवण्यात आलं. मी 2 वाजता फॉर्म भरायला गेलो. त्यावेळेला मला त्यांनी विचारलं प्रांतांनी तहसीलदार की तुझा बी फॉर्म कुठे, म्हटलं नैवे सरांकडे दिलेला आहे. परंतु नंतर माझ्या लक्षात आलं, नंतर माहिती पडलं की सुनील महाजनचा बी फॉर्म लावलेला आहे. म्हणजे त्यांनी जो प्रश्न केला आहे की केसाने गळा कोणी कापला आहे, तर माझा सुरुवात श्री संजीव भाऊंनी केलेली आहे केसांना गळा कापण्याची. आणि मग त्याला उत्तर देण्यासाठी मी योग्य वेळेच्या संधीची वाट पाहत होतो. आणि हळूहळू ही संधी निर्माण झाली. आता ती संधी कशी निर्माण झाली की वरणगावमध्ये सुनीलच्या बाबतीमध्ये लोकांचा जनसंपर्क किंवा त्याचं काम करण्याची पद्धत किंवा जनतेचा आग्रह त्याच्या बाजूने अनुकूल होता. आमचा आग्रह त्यांच्यासाठी होता. गिरीश भाऊंकडे आम्ही जाऊन पण गिरीश भाऊंचं सुद्धा यांनी ऐकलं नाही त्यावेळेला. आणि जो निकाल लागणार होता, मग मला शेवटी काही इलाज नव्हता. मला तो कार्यकर्ता, कारण त्याच्यावर एकदा नाही पक्षाने 2-3 वेळा अन्याय केलेला आहे आणि माझ्यावर सुद्धा बऱ्याच वेळा अन्याय झाला असल्यामुळे मला त्याच्यासोबत उभं राहणं क्रमप्राप्त होतं. परंतु एका ठराविक पक्षाच्या, एका समाजाच्या विरुद्ध 3-4 लोक वेगवेगळे उभे होते आणि त्याच्यामध्ये याला निवडून आणणं गरजेचं होतं. म्हणून मला यांच्यात राहून गनिमिकावा खेळून ती सुनीलला कशी मदत करता येईल त्या पद्धतीने मी केली. आणि मी ओपन मान्य केलं. हे मान्य करू शकतील का ते ज्या सांगताय की माझा याच्यात हात नसतो, माझा त्याचा संबंध नसतो, माझा मार्केट कमिटीची काय संबंध मुक्ताईनगरच्या? मुक्ताईनगरची मार्केट कमिटी इलेक्शन ज्या वेळेला लागलं, तुमचा गुप्त समझोता कोणाशी होता हे जनतेला सांगा जरा. तुम्ही ज्या वेळेला मुक्ताईनगरच्या मार्केट कमिटीची इलेक्शन लागली तर वरणगाव भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या पॅनलला मतदान केलं, कोणाच्या सांगल्यावरून केलं, याची उत्तरं जरा जनतेला द्या. आणि भुसावळमध्ये तुम्हाला कोणी कशी मदत केली तिकडच्या मार्केट कमिटीला हे जरा जनतेला सांगा. तुम्ही जे सांगतात की मी इथे राहतो त्याला मदत ओपन करतो, नाही तर असं करत नाही, तुम्ही हे आम्हाला शिकवा नका. हे तुमच्यापासून आम्ही शिकलेलो आहे. तुम्ही पक्षात राहून कोणाकोणाला कशी मदत केलेली आहे हे काही जनतेला माहिती नाही आहे का? तुम्हाला असं वाटतं? हे जनतेला सर्व माहिती आहे. त्याच्यामुळेच आम्हाला हा सर्व निर्णय घ्यावा लागला. आणि आज या सर्व विषयाचं केसाने गळा कापण्याचं उत्तर जे होतं ती मला योग्य वेळेची मी वाट पाहत होतो, त्या निमित्ताने मी देण्याचा प्रयत्न केलेला. भाऊ, भारतीय जनता पार्टीचा आज 46वा स्थापना दिन आहे. वरणगावामध्ये 2 स्थापना दिन साजरा होत आहेत. तर तुम्ही नेमकं कुठल्या स्थापना दिनाला जाणार आहात? कारण तुम्ही एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून राहिलेला आहात. हा मुळात तो एक उल्लेख करायचा राहिला. ते म्हणता बोलले की हा नेमका कुठे असतो, काय असतो, याचा काही आता पत्ता नसतो, याचा नेता कोण. मधल्या काळामध्ये मी MIDC मध्ये एक युनिट टाकलेलं होतं माझं. त्याच्यामुळे मला वेळ नव्हता. मी सांगितलं होतं की मी पूर्ण वेळ तिथे देतोय, दिवसभर तिथे असायचो, संध्याकाळी हॉटेलवरती असायचो. त्यामुळे पक्षाला मी वेळ देऊ शकत नव्हतो. पण ज्या वेळेला माझ्या मुलांनी ठरवलं की तो पुण्यालाच राहील, म्हणून मी असं ठरवलं की मी MIDCतलं पूर्ण फॅक्टरी युनिट विकून टाकलं आणि पूर्ण वेळ पक्षाचं काम करण्यासाठी मी यांच्याकडे जाऊन ऑफिसमध्ये जाऊन सांगून आलो की भाऊ मी आता पूर्ण वेळ मोकळा आहे, तुम्ही जे जबाबदारी द्याल त्या पद्धतीनं मी काम करायला तयार आहे. परंतु गेल्या विधानसभेमध्ये त्यांनी आमच्यावर कुठली जबाबदारी टाकली नाही, नगरपालिका भुसावळमध्ये कुठली जबाबदारी टाकली नाही. आणि एका प्रकारे ती एक जी चांडाळ चोपडीच्या मध्ये जे अडकलेले आहेत ते खरं म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की स्थापना दिवस फक्त साजरा करताय त्यावेळेला तुम्हाला जुन्या कार्यकर्त्यांची आठवण येते आहे. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये किंवा जाऊ दे 10 वर्ष तुम्ही भाजपमध्ये आले, भाजपमधल्या कुठल्या जुन्या कार्यकर्त्याच्या घरी उदय गेले, कुठल्या जुन्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले,
एक ठराविक 2-4 आजकाल इकडनं तिकडनं आलेले आणि ती असे आहे की त्यांची छाती फोडली तर त्यांच्या हृदयामध्ये कोण आहे आज वरंगाव शहर आणि परिसरातल्या जनतेला माहिती आहे. हे फक्त त्यांची ठेकेदारी करण्यासाठी किंवा कोणीतरी दूध फेडरेशनमध्ये आपला बाकीचा गैरव्यवहार झाकण्यासाठी या गोष्टीसाठी हे लोक यांच्यासोबत आहे. आणि खऱ्या कार्यकर्त्यावर जो होणारा अन्याय आहे, आज ग्रामीण भागामध्ये शहरात कुठेही जा, जुन्या कार्यकर्त्यांना कुठेही हे विचारायला तयार नाही, त्याला सन्मानाने वागणूक द्यायला तयार नाही. हा सुनीलचा विषय घडल्यानंतर आम्ही गिरीश भाऊंच्या कानावरती हा विषय टाकला. त्यांना सांगितलं की एकदा संजू भाऊ आम्हाला समोरासमोर बसवा, हा विषय आम्ही मिटवायला तयार आहे. परंतु गिरीश भाऊंनी सांगितलं मी बोलतो. आम्ही आता 3 महिने झाले फॉलो घेतोय. गिरीश भाऊ माझं ऐकत नाही. आता म्हणजे पक्षात ज्यांच्याकडे जे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यांना मानलं जातं ते म्हणतं की हे माझं ऐकत नाही, मग आम्ही जायचं कुठे? तुम्ही चांगला प्रश्न विचारला की या 2 मेळावे होत आहेत किंवा भाजप स्थापना दिनानिमित्त मी मुद्दामून आज काळाच्या करता घेतला की मला निषेध व्यक्त करायचा आहे आणि मला एक आज निर्णय जाहीर करायचा आहे की जर भाजपमध्ये राहून खऱ्या कार्यकर्त्यांची जर कदर होत नसेल आणि ज्यांनी या कष्ट खाल्ल्या, अहो येता आता नंतर राजकारणात आले, याच्या अगोदरपासून आम्ही राजकारण करतोय, अगोदरपासून सुनील काळे असो का मी असो, आम्ही भाजपमध्ये सुरुवातून काम करतोय. परंतु आज यांना ओळखायला तयार नाही. असं जर होत असेल तर मी सुनील इतकं म्हणजे त्याच्यामध्ये सहनशीलता, आपल्याकडे एवढी सहनशीलता नाहीये. त्याच्यामुळे मी आज हा निर्णय घेतला की मी आजपासून भाजपच्या स्थापना दिवशी या भुसावळ तालुक्यातील आमदार संजय सावकारे यांनी या चांडाळ चोपडीच्या वागण्याला कंटाळून आज भाजप सोडण्याचा आज निर्णय मी जाहीर करतोय. हे फार दुःखाने व्यक्त करावं लागतंय आणि त्याच्यामुळे आजपासून माझा आणि भाजपचा पुढे संबंध राहणार नाही. पुढची दिशा काय आहे ही 2-4 दिवसामध्ये मी निश्चित करून जनतेला सांगेन.